नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत साखर आंबा. त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया. या ठिकाणी मी एक कैरी घेतलेली आहे, तिची आपण साल काढून खिसून घेणार आहे. कैरीची साल काढून मी कैरी खिसून घेतलेली आहे. या ठिकाणी 1 वाटी साखर घेतलेली आहे मी. 1 वाटी खीस झालेला आहे आपला कैरीचा, त्याच्यासाठी 1च वाटी साखर घालायची आपण. वेलचीची पावडर घेतलेली आहे मी. या ठिकाणी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये कैरी घालून घेऊया आणि त्यातलं मॉइश्चर थोडंसं कमी होईपर्यंत परतवून घेणार आहे कैरी आपण. कैरीमधलं मॉइश्चर थोडंसं कमी झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण लवंग आणि ही साखर घालून घेणार आहे. मिक्स करून घेऊया आपण याला छान आणि थोडंसं दाटसर होईपर्यंत असंच आपण याला हलवत राहायचं आहे. त्याच्यानंतरच आपला हा साखर आंबा तयार होतो. मुलांच्या डब्याला जाम वगैरे असे ऑप्शन आपण वापरतो, त्यापेक्षा साखर आंबा हा सुद्धा एक घरच्या घरी तयार केलेला छान असा ऑप्शन होऊ शकतो. तुम्हीही बनवून बघा त्यासाठी. आणि हा गोड असल्यामुळे मुलांना पण खूप आवडतो. थोडा वेळ असंच आपण याला दाटसर होईपर्यंत परतवून घेऊया. त्याच्यानंतर वेलचीची पूड घालून घेणार आहे याच्यामध्ये आपण. आणि मग एका काचेच्या बरणीमध्ये आपण हा स्टोअर करून ठेवणार आहे. टिकतो पण छान आपला हा साखर आंबा. तर थोडं याला पाणी सुटतं, पण आपण याला असंच हलवत राहायचं. तुम्हाला आवडत असेल तर फूड कलर पिवळ्या रंगाचा तुम्ही घालू शकता, पण आवडत नसेल तर नाही घातला तरीही चालेल. थोडा वेळ आपण याला असंच बारीक गॅसवर दाटसर करून घेऊया. साखर आंब्यामधलं पाणी तुम्ही बघू शकता कमी झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये चिमूटभर मीठ आणि वेलची पावडर घालून घेणार आहे आणि मग थंड झाल्यावर काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करणार आहे आपण. याला मिक्स करून घेऊया आपण. चिमूटभर मीठ पण घाला, त्याच्यामुळे गोड पदार्थाची चव दुप्पट होते, म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे. तुम्हाला एकदम घट्ट आवडत असेल तर थोडंसं अजून आटवा तुम्ही पाणी यातलं, पण मी असाच ठेवणार आहे म्हणजे आपल्याला चवीला पण छान लागतो आणि दाटसर होत नाही पूर्णपणे. आपला